आजी आणि नातवांचं नातं म्हणजे की आजी म्हणजे आपली दुसरी आईच असते. आजी आणि नातीचं नातं म्हणजे खूप अनमोल असतं. अशी आजी सर्वांनाच देव द्यावी. आजीची ओढ नात गावाकडे येते म्हटल्यावर आजीची ओढ खूप फार मोठी असते की माझ्या पोरीला हे द्यायचं, ते द्यायचं, ते द्यायचं, मसाला द्यायचं, चटणी द्यायचं, लोणचं द्यायचं, साडी घ्यायची, असं काहीतरी तिचं चाललेलं असतं. परिस्थिती नसतानासुद्धा ती एखादी साडी तरी आणते, तिच्याकडनं होईल तशी. पण त्यात आणि आपण नको म्हटलं तर तिला वाईट वाटेल म्हणून आपण घ्यायची. अशी तिची आजीची नातवांकडे ओढ असते. आणि वरून म्हणणार, हे घे तुला 500 रुपये, खायला ठेव, दर असू दे तुला. आपल्यालाच ती खाऊ, पैसे सर्व देत असते. तर आम्ही गेलो म्हटल्यावर ती पटपट लागली होती स्वयंपाकाला म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे तिच्याकडं नाही आहे गॅस, तर चुलीवरच स्वयंपाक करतात. तर पटापट तिने असं पीठ मळायला घेतलं आणि माझ्याशी गप्पा मारता मारता ती अशी पीठ मळत होती. काही आनंदाचे क्षण अशा आठवणीतच राहतात. खूप गप्पा मारता मारता ती अशी चपातीचं पीठ मळत होती. जशी पण परिस्थिती असो त्यातसुद्धा ती खूप आनंदी होती. त्या परिस्थितीमध्ये खूप आनंदित होती आणि नेहमी हसरी असायची. आजी आणि नातवांचं नातं काही वेगळंच असतं. ते तुम्हाला शब्दात नाही सांगता येणार. पण अशी होती माझी आजी आणि पटापट ती करायला लागली होती स्वयंपाक आमच्या ओढीने, की आता आलेत माझी लेकरं खातील चपाती म्हणून पटापट तिचं चाललं होतं की बनवायचं. मला म्हटली, नाही बाई, एवढा वेळ नाही होत मला, मी तर रोजचं कधीच बनवून बसलेली असते स्वयंपाक पाणी दिवसाबरोबर. कारण संध्याकाळचं तिला दिसत नाही, चिमणीची सोय असते, पण चिमणीच्या उजेडात काय दिसत नाही म्हणून. एक दिवस आम्ही ह्या आजीकडे राहिलो मोठ्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही छोट्या आजीकडे गेलो. छोटी आजी आणि मोठी आजी दोघी सख्या बहिणी आहेत बरं का. ती अगोदर दाखवलेली ती मोठी आहे आणि ही आहे ती छोटी आहे. हिनी पण आमच्या ओढीने पटापट लागली होती स्वयंपाक करायला. छान अशा ज्वारीच्या भाकरी, हरभऱ्याची भाजी मस्त अशी गप्पा मारता मारता केली. आणि माझ्या बाळाला खायसाठी ऑमलेट केलं, कारण मोहितला ऑमलेट आवडतं ना, म्हणून त्याच्यासाठी ती ऑमलेट करत होती. असा पटापट तीसुद्धा स्वयंपाक आवरत होती, त्या नात आली म्हणून. अशा दोघीही आज्या माझ्या आईपेक्षा काही कमी नाही आहेत. आणि त्यांना मी जाणार म्हटल्यावर खूप ओढ असते. आणि सर्व माणसात गेल्याच्या नंतर एक आनंद वेगळाच असतो. आणि खूप दिवसांनी भेटल्याच्या नंतर तो पण आनंद खूप वेगळाच असतो. तुम्हाला पण माझ्यासारख्या आज्या आहेत का? नक्की कमेंट करून सांगा. आणि कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर पाहूया पुढं आजी काय करते. आणि ह्या आजीने इकडं जावाई पाहुणे सगळे आले म्हणून एकीकडं आणलं होतं चिकन. ती चिकनची सुद्धा छान अशी तयारी करत होती. हळद, मीठ आणि जिरे असं ती वाटून घेत होती पाट्यावरती खलबत्त्यामध्ये, कारण चिकन सूप बनवण्यासाठी. छान असं ती वरवंट्यानेच वाटत होती, कारण गावाकडच्या चिकनला एक वेगळीच चव असते. छोट्या आजीचं गावाकडचं किचन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. साधंच आहे पण खूप सुंदर. आणि साधंच जेवण बनवलं होतं पण खूप सुंदर आणि चवदार. असं जेवण खायला सुद्धा नशीब लागतं. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या दोन्ही आज्या कशा वाटल्या ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. माझ्यावरती खूप प्रेम करतात. मला तर असं वाटतं सगळ्यांकडे आजी असणारच, माझ्यासारखी असायलाच पाहिजे. चला बाय बाय.